नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे खूपच विशेष। आपण आलो आहोत आपल्या नाशिकच्या श्री काळाराम मंदिर येथे। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र सप्तमीला महाप्रसादाचं आयोजन केलं गेलेलं आहे। हजारो भाविक भक्त या दिवशी प्रभू श्री रामाचं दर्शन घेऊन या भोजनरूपी प्रसादाचं ग्रहण करतात आणि तृप्त होऊन आपल्या घरी जातात। तर चला पाहूया श्री काळाराम मंदिर संस्थान द्वारा आयोजित केलं गेलेलं सप्तमी महाप्रसाद। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दूम दना दीम दना उदनी दनी दना दना उदनी। कर्मभूमी, मंत्रभूमी आणि यंत्रभूमी आहे। आज प्राचीन काळापासून रामराज्य इथे होतं। रामाची पावलं आमच्या या पवित्र नाशिकमध्ये आहेत आणि हे पुरातन मंदिर 250 वर्षापूर्वीचं काळाराम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। या काळाराम मंदिरामध्ये आता रामनवमीचं आयोजन असल्याने इथे 8 दिवस सतत कार्यक्रम चालू असतात। मग याच्यात भजन, कीर्तन, रामकथा याचं सामूहिक आयोजन केलेलं असतं आणि आज इथे महाप्रसाद ठेवलेला आहे। रामनवमीच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी असते। खूप गावागावातून लोक, ग्रामीण भागातून लोक दर्शनाला येतात आणि त्याच्यानंतर रामरथ, गरुड रथ हे पारंपरिक 250 वर्षापूर्वीचे जे उपक्रम आहेत तेही आज मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून ते श्री राम रथ यात्रा एकादशीच्या दिवशी, तर असे हे जे 11 दिवस आहेत चैत्र महिन्याचे, या 11 दिवसात इथं राम मंदिरात खूप काही सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। शास्त्रीय नृत्य, गायन, भरतनाट्यम, नाटिका वगैरेंचं आयोजन इथं केलं जातं। तर आज आहे चैत्र सप्तमी आणि दरवर्षीप्रमाणे सप्तमीला इथं राम मंदिरात महाप्रसादाचं आयोजन केलं गेलेलं आहे। चला आपण पाहूया सप्तमी महाप्रसादाचं आयोजन श्री काळाराम मंदिर येथे। दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दूम दना दीम दना उदनी दनी दना दना उदनी दनी दना 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 दियाना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दना दीम दना दीम दना दना दीम दना दीम दना दना दिया। मित्रांनो, आपण बघू शकतो कसं इथं भक्तगण महाप्रसादाचा आनंद घेत आहे। परत एकदा जय श्रीराम। मित्रांनो, आपण पाहिलं मारुती मंदिराच्या एका बाजूला टेबल लावण्यात आलेले आहेत। तर जर तुम्हाला पंक्तीसाठी थांबायचं नाही आहे तर तुम्ही इथं या दुसऱ्या बाजूला बुफे स्टाईल यांनी अरेंजमेंट केलेली आहे। तर इथंही तुम्ही आपलं ताट घेऊन प्रसादाचा आनंद घेऊ शकता।
रे ग म ग रे ग म प द नि सा नि द नि द नि द सा नि द नि सा रे ग रे सा नि रे सा नि द नि सा नि ग म ग रे द नि रे सा रीम धूम तना रीम धूम. मित्रांनो, आपणही रांगेत उभे आहोत प्रसाद घेण्यासाठी. तर चला आता प्रसाद घेऊन प्रसाद ग्रहण करूया. तर मित्रांनो, आपणही आता प्रसाद ग्रहण करत आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. धीम धूम तना रीम तना रीम धूम तना रीम तना रीम धूम तना रीम धूम तना रीम तना उदनी धनी तना रे तना ना उदनी धनी तना रे तना ना तना रे ना ता रीम धूम तना रीम तना रीम धूम तना रीम तना रीम धूम तना तना रीम तना रीम तना ना तना रीम तना रीम तना तना दिया ना तना ना तना रीम तना रीम तना ना तना दिया ना तना ना रीम तना ना. रीम धूम तना रीम तना रीम धूम तना तर मित्रांनो, आपण पाहिलं अशा प्रकारे श्री काळाराम मंदिर येथे सप्तमी महाप्रसादाचा हा कार्यक्रम सुरू आहे. हजारो भाविक भक्त येऊन इथं प्रसादाचं ग्रहण करतात आणि तृप्त मनाने आपल्या घरी जातात. चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून ते एकादशीपर्यंत अर्थातच श्री राम रथ यात्रेपर्यंत हे 11 दिवस जे असतात इथं काळाराम मंदिरात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. शास्त्रीय नृत्य, गायन, नाटिका, व्याख्यान वगैरे खूप काही इथं यांनी आयोजित केलेलं आहे. तर तुम्ही इथं येऊ शकता. आज आहे 4 एप्रिल 2025. 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमीचा सोहळा इथं साजरा होणार आहे. खूप भक्तांची गर्दी असते. खूप छान आनंदमयी असा उत्साहात साजरा केला जातो हा सोहळा. आणि 8 एप्रिल रोजी श्री राम रथाचा कार्यक्रम असणार आहे. तर तुम्ही इथं जर शक्य असेल तर नक्की भेट द्या. श्री काळाराम मंदिर, पंचवटी, नाशिक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट्समधून. आवडला असेल तर लाईक जरूर द्या. आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ असणार आहे श्री रामनवमी उत्सवाचा. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.